नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय बा कोटंबे यांची कदाचित ही कादंबरी आणि आज भाग 3. राधा सकाळी लवकर उठली. अंगण झाडून घेतलं, आतलं घर सारवून घेतलं. तोपर्यंत म्हाताराही उठलं होतं. मला वाटलंच तू गुणानं बसणार नाहीसच. अगं, मी आज उद्या घेणारच होतो सारवून. गल्लीतल्या कोणाही पोरीला 2-3 रुपये देऊन घेतो करून. बरं, तुम्ही उठा, तोंडबिंड धुवा, तवरूक मी बाहेरची खोली सारवून घेते. म्हातारं झटकन उठलं. हातात पाण्याचं टमरेल घेऊन रेल्वे पटरीकडं चालू लागलं. राधालाही जायचं होतं, पण कुणीकडं जावं काहीच माहिती नव्हतं. कामाला सुरुवात केली आणि संपवली सुद्धा. म्हातारं बाहेरून आलं तेव्हा तिने घरातले सगळे भांडी घासायला काढली होती. अगं, हे काय करते तू? काम करण्यासाठी नाही आणलं मी तुला. 2 दिवस करशील आणि जाशील. पुन्हा पहिल्यासारखंच होणार आहे. त्या परीस हाय तसं राहू दे. जबर हाय तवर करू द्या. बाबा, रांजणातलं पाणी संपलंय, कुठून आणता मला सांगा, मी आणते. तू नको, मी आणतो 4 घागरी. मी आणते की पटपट. मला दाखवा कुठून आणायचे ते. नको, तू नवीन आहेस. इथल्या बाया तुला ठावं नाहीत. हापशाव नाही ते विचारून तुला परेशान करतील. म्हातारं घागर हातात घेऊन हापशाकडं चालू लागलं. घर, भांडी, कपडे सगळं चकाचक केल्यानंतर तिचं स्वतःकडे लक्ष गेलं. वा, काय अवतार झाला होता. त्या 2 दिवसांपासनं अंगाला पाणी नाही. तिला स्वतःचीच किळस यायला लागली. स्नान झाल्यानंतर जवळच्या किराणा दुकानावर गेली. आपल्या जवळचे 100 रुपये खर्चून काही सामान आणलं. शेजारच्या गडी बाया मात्र उगीच घरासमोर येऊन डोकावून जात होत्या. तिला बोलायची किंवा काही विचारायची कोणालाही हिंमत झाली नाही. आजही म्हातारं दुकान बंद करून लवकरच घरी आलं. येताना त्यांनीही काही किराणा भाजीपाला आणला. हातपाय धुवून आत येऊन टेकलं की नाही तवर राधानं त्याच्यासमोर जेवणाचं ताट ठेवलं. अगं पोरी, गा रतमूडभर तांदळा बिगर काय बी नव्हतं. हे सगळं कसं केलं? एवढ्या घरात 2 माणसाला खाण्यापुरतं निघत नाही वय. थोडंसं माझ्या जवळच्या पैशानं आणलं. असं काय करू नको माय. अगं, या म्हाताऱ्याचं काय खरं आहे? आज आहे उद्या नाही. हे बघ, तुझी पुंजी तुझ्याजवळ राहू दे, तुलाच ते कामाला येईन. पुन्हा नको करू असं. म्हाताऱ्यानं आज जाऊन लहानसा पत्री संदूक बाहेर आणला. प्लॅस्टिकच्या पिशवीत घडी करून काही नोटा ठेवल्या होत्या. त्यांनी तिला ते दाखवले. खिशातले काही त्यात ठेवले आणि परत पिशवी पेटीत ठेवून दिली. यापुढं काही लागलं तर यातले घेत जा. बाबा, माझी न तुमची काही घंटेची ओळख. असं एकदम कुणा विश्वास टाकणं बरं नाही. विश्वास टाकाया मी कुठं खजिन्याची चावी तुझ्या हवाली करतोय? अगं, साडा फटिंग माणूस मी. जमले 4 पैसे कमवायचे, खायचं आणि डॉपराला हात पोसायचं. चल, तू नको जास्त विचार करू. अगं, किती दिवसानं आल्या जेवायला मिळतंय. म्हाताऱ्यासोबत राधानंही वाढून घेतलं. दोघंही जेवायला लागले. पोरी, तू चांगल्या घरचं लेकरू आहेस. वाट चुकलेलं वासरू माझ्या आसऱ्याला आलंय हे मला कळतंय. तुझ्यानं कुणाला फसवणं होणार नाही हे तुझ्या चेहऱ्यावरनं कळतंय. उलट तुझ्या भाबड्या स्वभावाची मला काळजी वाटायला लागली. वा, जेवण छान बनवतीस बरं. बऱ्याच दिवसानंतर पोटभर जेवायला मिळालं म्हणजे तिच्या हातचंच. म्हाताऱ्यानं समोरच्या अंगणात बाज टाकली आणि लोळू लागलं. राधा भांड्याची आवरावर करत होती तेवढ्यात शेजारी राहणारा धोंडे आला. काय तात्या, झालं का जेवण? वय झालं की, ये. धोंडी संपतचा जातवाला. तो बसस्टँडकडे धंदा करायचा. कमाई चांगली होती पण बरकत नव्हती. दुकान बंद झालं की पावशेर पोटात टाकूनच घराकडे यायचा. आत्ताही लावलेली होतीच. काय म्हणतंय धंदापाणी? काय धंद्यात पहिल्यासारखा राम राहिला नाही. मायजे, लोकांकडं पैसा जास्त झालाय का नो? वाहन फाटली की डायरेक्ट फेकून द्यायला लागलेत. असे सगळे नवी वाहनं घेऊ लागले हो, कसा चालन धंदा? धोंडी चिडक्या आवाजातच म्हणाला. अरे, कमी जास्त चालत राहते. बरं, कसा काय आला होता? काय नाही, सहज आलो होतो. कुणी पाहुणे आली का?
आत डोकावत धोंडी म्हणाला, वय वय वय, मावस बहिणीची पोरगी आली, 4 दिवस बोलवून घेतले. अरे तू ही काकू गेली तसं मही बी तबे जरा कुरकुर करायला लागली. 4 दिवस राहिली तर राहिली म्हणून घेतलं बोलवून. पहिलं कधी आली नव्हती. आजकाल कोणाला कोणाच्या घरी जायला येळ आहे का धोंडी? अरे वर्षा 6 महिन्याला मेन तू ही काकूच जाऊन यायचो. खरं म्हणजे धोंडीला काय गरज होती हे सगळं विचारायची. म्हाताऱ्यालाही त्याचा हा आगाऊपणा आवडला नाही. पण धोंडी, तुला काय या खुदऱ्या बुदऱ्या? तुला मी कधी विचारलंय? तुझ्याकडं एवढे लोक येतेत, पिऊन रस्त्यावर पडतेत, एका शब्दानं मी विचारलंय? मला तशी सवय नाही लोकायची उकंडे होंगायची. काय तात्या, तुम्ही आपले जातवाले म्हणून केली विचारपूस. तुम्हाला बरं वाटत नसलं तर राहिलं. पण एक ध्यानात ठेवा तात्या, आडीनडीला सुखादुखाला मीच कामी येणार आहे तुमच्या. काय लगीन बिगीन झालं का नाही पोरीचं? किती लोचट आहे रे दोंड्या तू. नाही झालं लगीन, करतो का तिच्याबरोबर लगीन? काहीतरी काय बोलताय तात्या. आपलं काय आता वय आहे वय लगीन करायचं? शिवाय पहिलं लोडणं आहेच की गळ्यात. मला वाटलं काय सांगाव, असल तुझ्यात 2-2 बायका सांभाळायची ऐपत. तात्या, मला काही तेवढी चढली नाही बरं का. तुम्ही माझा कचरा करून राहिले हे मला कळतंय. शेजार धर्म म्हणून माणूस येतंय विचारपूस करायला. अहो, घरी आलेल्या माणसाला असं बोलणं बरोबर नाही. चला की आता, झाले नाही का गप्पा मारणं? तोंडाला कुत्रं बांधल्यासारखं घरी दारी सारखंच. अरे खापरचं असतं तर तोंड फुटून गेलं असतं तुमचं. धोंडीच्या बायकोनं आपल्या अंगणातूनच तोंडाचा पट्टा सुरू केला. बायकोचा आवाज कानावर पडताच धोंडी उठून चालायला लागला. धोंडी जाताच राधा म्हाताऱ्याजवळ आली. बाबा, सगळीकडंच असेच लोक असतात का? अगं कुठं बी. अगं सर्गात सुधे कासे माणसं सापडतील. तू नको ध्यान देऊ त्याच्याकडं. राधानं पांघरायची ढाबळ म्हाताऱ्याच्या पायथ्याला आणून ठेवली. पोरी घर कसं पाहिल्यासारखं वाटायला लागलंय. बाईशिवाय घराला घरपण नाही म्हणते ते काय खोटं नाही. साडा सारवानापासून ते कपडे धुण्यापर्यंत सगळं चक्काचक केलंय. मधी आणखीन एक खाटलंय, निवांत झोप. मी इथं बाहेरच झोपतो. वाटलं तर दार लावून घे. राधेनं मानेनंच होकार दिला आणि झोपायला आत गेली. म्हातारं मात्र बराच वेळ आकाशाकडे पाहत पडून होतं. दुसऱ्या दिवशी जेवण करून म्हातारं दुकान लावायला निघून गेलं. राधाची नुकतीच आंघोळ झाली होती. थोडंफार काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून तिने तांब्या भरून पाणी घेतलं. ताट वाढून घेणार तेवढ्यात दोघी तिघी बाया आत येत असलेल्या दिसल्या. सर्वात पुढे असलेली आणि वयस्कर बाई म्हणाली, तू स्वतःहून कोणाच्या घरी येणार नाही म्हणून आम्ही चालाव. म्हणलं ओळख बी होईन, 4 गोष्टी बोलणं बी होईल म्हणून आलाव. बरं झालं की या की या. राधा चेहऱ्यावर उसनं हसू आणत बोलली. आलेल्या सगळ्या आईस पैस बसल्या. संपत दादा कोण म्हणायचा तुझा? म्हातारीनं आगाऊ चौकशी सुरू केली. कुणी विचारलं तर माझ्या बहिणीची पोरगी आहे असं सांग, असं म्हाताऱ्यानं बजावलं होतं. माझे मामा आहेत ते. असं आहे वय. पहिलं कधी आलेली दिसली नाहीस तू? नाही, यायचा कधी प्रसंगच आला नाही ना. वर्ष 6 महिन्याला मामाच यायची भेटायला. राधालाही काहीतरी सांगून वेळ मारून नेणं भाग होतं. दोघं नवरा बायकोच राहायचे. शेवटी म्हातारी तर सून मेली, पण मूल बाळ काही झालं नाही. आणखीन तुझं लगीन झालेलं दिसत नाही. म्हातारी आणखीन खोलात शिरत होती. राधा म्हाताऱ्याच्या घरी आली त्याच दिवशी तिने मंगळसूत्र आणि जोडवे काढून ठेवले होते. काढताना मनात खूप काही आलं. नवरा, सासू, सासरे, आई, वडील सर्वांची आठवण आली. आता या आठवणीला काही अर्थच नव्हता. मागचे सगळेच पाश तोडलेत, मग गळ्यातलं लोडणं तरी कशाला ठेवायचं म्हणून ते एका फडक्यात गाठ मारून पिशवीच्या तळाला ठेवून दिलं होतं. एवढा काय लग्नाचा विचार करायली माय? म्हातारी हसत म्हणाली. नाही, विचार बिचार काय नाही. लगीन करणं काय आपल्या हातात असते वे. मायबाप म्हणतेन तेव्हा चढायचं भावल्यावर. राधा कसनुसं हसत म्हणाली. आजकाल मायबापाच्या माघारी पोरं पोरी सगळं उरकून टाकायला लागल्यात. दुसरी फिदी फिदी हसत म्हणाली. राधाला वायफळ बोलणं ऐकून घ्यायचा कंटाळा आला.
या बायांना कसं कटवावं याचा ती विचार करत होती. तुम्ही बसा, हा मी चहा करते. नाही ग बाया, नको चहा, पुन्हा घेऊ कावा तरी. सहज आलतो. म्हणलं कोण आली माय संपत दादाच्या. हां, काही लागलं सवरलं सांगत जा. हां, आल्या तशा सगळ्या निघून गेल्या. तिची जेवणावरची वासनाच उडाली. कसे तरी 4 घास पोटात घातले, खरकटी भांडी विसळून घेतली. आता दिवसभर काय करावं? ना कोणी ओळखीचं ना पाळखीचं. कामात मन गुंतवावं तर काम तरी कुठे आहे? तिच्या मनातच प्रश्न पडला. तिला आईची आठवण झाली. काय करत असेल आई आता? लोक नाही नाही ते बोलत असतील. कोणाकोणाच्या तोंडाला हात लावतील ती. आपण आपलाच विचार केला. मागचा पुढचा काहीही विचार न करता घर सोडलं. पोरीनं मायबापाचं नाक कापलं. 10 घरचे 10 जण बोलणारे. मोहळावरच्या माशा घोंगावतात तसे नको ते विचार डोक्यात घोंगावत होते. आत्ताच्या आत्ता जावं, आईचे पाय धरावेत. वाटलं तर जीव घे पण माफ कर म्हणावं. गळ्याला पडून भरपूर रडावं. पण आता हे शक्य नव्हतं. तिला काहीतरी आठवल्यासारखं झालं. झटकन उठली. आतल्या खोलीत जाऊन खुंटीला लटकवलेली पिशवी काढली. कपड्यात गुंडाळलेली आईची चप्पल बाहेर काढली आणि छातीशी धरून कितीतरी वेळ बसून राहिली. त्या चपलेतही मायेची ऊब जाणवत होती. त्याच कपड्याच्या एका टोकाला बांधलेली छोटीशी गाठ तिने सोडली. मंगळसूत्र आणि जोडवे हातात घेऊन ती बराच वेळ बसून होती. आपलं लग्न झालंय हे आयवाचं लेणं. आईच्या गळ्यातली पोत तुटली तर ती परत दोऱ्यात ओवून गळ्यात घालेपर्यंत तोंडात पाण्याचा घोट घ्यायची नाही हे तिने प्रत्यक्ष पाहिलं होतं. आणि मी तर चक्क काढून अडगळीत टाकलंय. गळ्यात घालावं तर इथल्या बायका नाही नाही ते विचारून जीव नकोसा करतील. जाऊ दे, आता गळ्यात घातलं काय आणि न घातलं काय. परत तिने ते फडक्यात बांधून ठेवलं. पिशवी परत खुंटीला लटकवली. तिचं घरात काही मन लागत नव्हतं. तिने घराला कुलूप लावलं आणि म्हाताऱ्याजवळ येऊन पोहोचली. वडाची गर्द सावली चौफेर पसरली होती. हा ग कशाला आली माय, बसायचं की घरी. अवकर्मना म्हणून आले. दिवसभर शेतात काही ना काही कामं करायची सवय, बसून तरी किती राहावं. बरं बरं बस, इथं बी किती वेळ बसून राहशीन. तेवढ्यात बूट पॉलिश करायला एक तरुण आला. बूट म्हाताऱ्यासमोर सरकवून मुद्दाम ठेवलेली स्लीपर पायात घालून उभा ठाकला. म्हाताऱ्यानं लगेच बूट पॉलिश करायला घेतला. त्यानं सिगरेट शिलगावली. नाका तोंडातून धूर सोडत वखवखलेल्या नजरेनं राधाकडं बघत होता आणि ते म्हाताऱ्याच्याही लक्षात आलं. त्यानं पॉलिश केलेला बूट त्याच्यासमोर ठेवला. त्यांनी बूट पायात घातला. चिल्लर म्हाताऱ्याच्या हातावर ठेवून चालायला लागला. बरंच दूर जाईपर्यंत तो पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत होता. बघितलंस का पोरी, पावलागणिक असे गिधाडं टपून बसलेले दिसतील तुला. तू मायाजवळ राहिलीस तर मला वजं होणार नाही. पर अशा लोकांपासनं जो धोका आहे त्याचं काय करू. तुला सांभाळायची ताकद या म्हाताऱ्यात आणखी आहे, पर ह्या लांडग्यांपासून वाचवायची ताकद मायात नाही पोरी. कधी कधी तरुणपणच बाईचा घात करत असते. गिऱ्हाईक आलं की म्हातारं आपला विषय बदलायचं आणि गेलं की त्याचा उपदेश चालू व्हायचा. 5 वाजता म्हाताऱ्यानं आपलं चंबोगाबळ आवरलं. इतक्या लवकर बंद केलं? बाद झालं की. आपल्या मागं कुठं मुकादम लागलाय, काम करून गेला. जास्त हाव कामाची नाही, आपली मजुरी निघाली, बाद झालं. समोर पसरून ठेवलेले रबराचे कातड्याचे तुकडे, आरी, रापी, पाण्याचं लहानसं टोपलं, सगळं सामान म्हाताऱ्यानं पोतडीत भरलं. म्हातारं पुढं आणि राधा मागं चालायला लागले. घरी येताच म्हाताऱ्यानं आपली पोतडी नेहमीच्या जागेवर ठेवली. हातपाय धुतले. तोपर्यंत राधानं चहा ठेवला. तू घेत नाही वय? नाही, मला तशी सवय नाही, पण घेते कधी कधी. आज माझ्यामुळं लवकर आला ना व तुम्ही? छा ग, तसं काय नाही, काम बी संपलं होतं. दिस मावळता कुठलं काम येईन. म्हाताऱ्याजवळची रिकामी बशी तिने मोरी ठेवली. घरात जाऊन भिंतीला लटकवलेल्या आरशात तिने आपला चेहरा पाहिला. काही क्षण ती स्वतःच्याच रूपावर भाळली. रंग सावळा असला तरी आपण दिसायला छान आहोत याची तिला प्रथमच जाणीव झाली. त्यानं आरशात पाहायला भाग पाडलं होतं.
काय होतं आपल्यात? तो सारखा आपल्याकडे बघत होता. त्याचं उत्तर तिला आत्ता सापडलं होतं. तिला आरशाचाच राग आला. तिने आरसा दणकन जमिनीवर आदळला. फ्रेममधल्या काचेचे 3-4 तुकडे झाले. तिने फुटलेला आरसा उचलला आणि देवळीत टाकून दिला. आता त्यात पाहायचं म्हटलं तर चेहऱ्याचे 4-5 तुकडे तरी नक्की दिसतील. त्या दिवसानंतर तिने स्वतःला आरशात पाहणं सोडून दिलं. डोक्याला फणी किंवा कंगवी लावणं कमी करून टाकलं. वेणीऐवजी बुचडा बांधायला लागली. केसांना, चेहऱ्याला भरपूर तेल चोपडायची. केसाचा भांग तर नसायचा. सोबत आणलेल्या 2 6वार साड्या अडगळीत टाकून दिल्या. घरात म्हातारीची 3-4 नऊवार लुगडी होती. म्हाताऱ्याच्या परवानगीनं ती वापरायला काढली. ते नेसताना प्रथम तिला आईची आठवण झाली. आई काय नेसायची. घोळ निर्या नुसतं बघत राहावंसं वाटायचं. पण त्या उलट राधाचं होतं. ती लुगडं एकदम बेंगळुरू नेसायची. पाहणाऱ्याला गबाळेपणा दिसला पाहिजे. तिचा हा अवतार म्हाताऱ्याच्याही लक्षात आला होता. एक दिवस तो म्हणालाही, "अगं तुझं काय चाललंय पोरी हे? तुझ्या वयातली एक तरी पोरगी लुगडं नेसते का बघ बरं? जीवाला मारून स्वतःला शिक्षा करून घेतल्यासारखं काय आहे हे? हे बघ तुझी कशासाठी ही धडपड चालली हे ध्यानात आलंय माझ्या. आपल्याकडं कोणी बघू नये यासाठी धडपड चालली नव्ह तुही. आपण चांगलं दिसाव, नटाव, थटाव यासाठी तुझ्या वयाच्या पोरी किती धडपड करतात ते बघ. कमाल आहे तुझी. हे तुझ्यासारख्या एखादीला जमतंय, सगळ्यांना नाही जमत." "बाबा, आता मी कशासाठी नाटायचं? ते मी स्वतःहून लाथाडलंय. मी चूक केली, त्याची सजा मी भोगती." नुसतं राहण्यातच नाही तर वागण्या बोलण्यातही तिने बदल केला. उगीच कुणाला घाबरायचं नाही, कुणाच्या पुढं पुढं करायचं नाही, कुणाच्या देण्या घेण्यात अडकायचं नाही. वेळ आलीच तर कुठलंही काम करायची तयारी ठेवायची. या 4-8 दिवसात काही गोष्टी तिच्या लक्षात आल्या होत्या. म्हाताऱ्याकडे राहायला आल्यानंतर पहिले 4-2 दिवस जाणवलं नाही. म्हाताऱ्याकडे कोणीतरी नवीन बाई राहायला आली आहे हे गल्लीत सगळ्यांना कळलं होतं. खरं तर ती मुलगीच, पण तिचं राहणीमान आणि दणकट शरीर प्रकृती यावरून बाई वाटायची. तरण्यापासून ते तोंडाचं बोळकं झालेल्या म्हाताऱ्यापर्यंत दाराहून चक्रा मारू लागले. पहिले 2-3 दिवस तर ती मध्ये झोपेतनं दचकून उठायची. संपत म्हातारं 70-80च्या वयाचं, पण त्याच्या बाबतीतही तिच्या मनात शंका यायची. काही असलं तरी पारखं आहे. पोटात आलं पाप तर काय सांगायचं. नंतर मात्र तिला स्वतःचाच राग आला. आपल्या मनात असं आलंच कसं? आपल्या आजोबाच्या वयाच्या देव माणसावर आपण संशय कसा घेतला? अडाणी असला तरी बोलताना त्याचे शब्द मधातून निघाल्यासारखे वाटतात. आता दोघांचाही एकमेकांवर विश्वास बसला होता. बुडत्याला काठीचा आधार म्हणतात तसं राधाला म्हाताऱ्याचा आधार मिळाला होता. म्हातारं राहत असलेली वस्ती तशी जुनीच, शहराच्या एका टोकाला, जवळपास झोपडपट्टीच असल्यासारखी. गल्ली बोळातल्यासारखे रस्ते, परंतु दलित वस्ती सुधार योजनेद्वारे सिमेंट कॉन्क्रीटचे झाले. 1-2 हापसे, 2-3 ठिकाणी सार्वजनिक नळ, चुकून एखाद दुसऱ्या खांबावर चालू असलेली ट्यूब, बास. एवढ्याच सुविधांवर कित्येक वर्षांपासनं एकच नगरसेवक निवडून येत होता. लोकांच्याही आणखीन काही अपेक्षा नव्हत्या. यात लोक समाधानी होते. कुणाचे पारंपरिक व्यवसाय, कुणी मोंढ्यात हमाली करायचं, कुणी भाजीपाला विकायचं, तर 4-2 नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करायचे. शिक्षणाच्या बाबतीतही फारसं आशादायी चित्र नव्हतं. जास्तीत जास्त 10वी-12वी पर्यंत शिकलेले तरुण आईबापाच्या जीवावर उनाडक्या करत गल्ली बोळातनं फिरताना दिसायचे. काही जिद्दीनं शिकलेले 4-2 सरकारी नोकरीत, तर काही पोलिसातही चिकटले होते. वाईट लोकांपासून स्वतःला वाचवण्यासाठी तिने आपल्यातच बदल करवून घेतला. आपल्याकडे कोणी बघूच नये यासाठी तिची धडपड चालू होती. नाहीतर स्टेशन, बसस्टँड अशा ठिकाणी ती किती दिवस राहणार होती? राहायला आसरा आणि म्हाताऱ्याचा आधार यात राधा समाधानी होती.
श्रोते हो, हा होता तिसरा भाग. चौथा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.